नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती 2023 संदर्भात पाहू शकता झडपी परीक्षा पुढे गेलेल्या आहेत। आता या संदर्भातची माहिती संपूर्ण पाहणार आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, झडपी परीक्षा पुढे गेलेल्या आहेत, सर्व विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी असणार आहे। संपूर्ण जी काही बातमी आहे ती पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। सूचना देण्यात आलेली आहे, बिगर पैसा क्षेत्रातील 21 जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक पुरुष 40%, आरोग्यसेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, आरोग्यसेवा महिला व कंत्राटी ग्रामसेवक या पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आलेले आहे। म्हणजे नॉन पेसाचे जे काही वेळापत्रक आहे ते जाहीर करण्यात आलेले आहे। तथापि रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या बिगर पैसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। बघा, या ठिकाणी निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, त्यामुळे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येतील। बघा, 3 झडपी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या झडपींमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला असेल त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे गेलेल्या आहेत। उर्वरित ज्या काही झडपी आहेत, ज्यांचं वेळापत्रक आलेलं होतं, त्या अशा एकूण 18 झडपी आहेत, त्या बिगर पैसा क्षेत्रातील आहेत आणि त्या 18 झडपींच्या परीक्षा ज्या आहेत त्या वेळेनुसार त्या ठिकाणी होणार आहेत। म्हणजे 10 जूनपासून ते 21 जूनपर्यंत त्या परीक्षा त्या ठिकाणी सुरू राहणार आहेत। आता बघा, ह्या ज्या काही झडपी आहेत त्यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांच्या जे काही परीक्षा आहेत त्या निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन किंवा मग कदाचित पेसा क्षेत्राचे जे काही वेळापत्रक आहे ते येईल आणि त्यासोबतच या परीक्षा त्या ठिकाणी होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे। जर आपण पाहिले तर आयोगाची परवानगी घेण्यासंदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे, जर आयोगाची परवानगी त्या ठिकाणी मिळाली तर या परीक्षा लवकर त्या ठिकाणी होऊ शकतात। आणि पेसा क्षेत्राच्या परीक्षेच्या संदर्भात जर आपण पाहिले तर परीक्षा घेण्यासंदर्भात कुठलीही अडचण नाही आहे, फक्त माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून त्या परीक्षा त्या ठिकाणी घेतल्या पाहिजेत, निकाल लावला नको पाहिजे। म्हणजे जेणेकरून माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निकाल येईल त्या निकालाच्या अधीन राहून पुढील जी काही कारवाई असेल ती त्या ठिकाणी करावी। तर अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।